ज्यांच्या प्रतिमेकडे अभिवादन करतो त्यांच्याच नावाने करण्यात आला मराठवाड्याची परिस्थिती आजच्या या कार्यक्रमांचे आणि मराठवाड्याच्या परिस्थितीचे अध्यक्ष आमचे ज्येष्ठ मित्र कौतिकराव ठाणे पाटील आमचे दुसरे मित्र मराठवाड्याच्या इंग्लिश तत्करे दादा गोडे मला दिसत नाही आणि त्या माझ्या व्याख्यानामध्ये उपस्थित असलेले श्रोते त्यामध्ये आपले या कविता संघाचे कवी ज्येष्ठ कवी दासू वैद्य आमचे दुसरे मित्र जुने मित्र अफजल खान हे दोन औरंगाबादचे काम करून या ठिकाणी आलेले आहेत आणि त्याशिवाय सर्व तुम्ही जे उपस्थित आहात ते औरंगाबादमध्ये मान्यवर संस्कार अशी मंडळी या ठिकाणी आणि पाटलांनी ज्याप्रमाणे या ठिकाणी खरे की व्याख्यानमालांसाठी आजकाल शहरांमध्ये दुकानजवळ जे कामगार असतात त्यांना वाटतं काहीतरी ऐकावं कारण उपवास करावे बोलून गेले आणि आज आपल्याला ते ऐकायचं याचं भान ठेवून आपण या ठिकाणी आला त्याबद्दल मी आपले आभार मानतो. सुरुवातीला काही माझ्या भावनांनी व्यक्त केल्या जाते. मी तुमच्यासमोर दोन विषय मांडणार आहे आज आणि उद्या आपण कार्यक्रमाला लवकर सुरुवात करू आणि जर तुम्हाला आजचा विषय पटला समजला आणि भावला तर निश्चितच तुम्ही उद्या या आणि तुमच्या मित्रांना सुद्धा तुम्ही घेऊन येऊ शकता. श्रोत्यांचा प्रश्न नाही आम्हाला आम्ही अनेक ठिकाणी जातो दादूला माहीत आहे पाटला नाही माहीत आहे सर्वांना माहीत आहे की एक श्रोता हा 1 लाख श्रोत्यांच्या बरोबरीचा त्याच्यामुळे मी मोजले सुरुवातीला म्हणजे सहज मोजण्यासाठी लोक बोलले नाही तर 27-28 लोक आहेत त्यापैकी आम्ही 4 लोक वर निवडून आलो आहे. तर कधी असत नाही तर आपण असं मानायला हरकत नाही की 28 लाख श्रोते बसलेले आहेत आणि तुम्ही 1 लाख श्रोत्यांचं प्रतिनिधित्व करता प्रत्येक त्याचं कारण असं आहे की मी जे बोलणार त्याचे संवाद साधणार जे बोलले ते मला आपल्यापर्यंत मी तुमच्याशी संवाद आणि तो संवाद तर तो तुम्ही अनेक लोकांपर्यंत पोहोचवणार. त्यामुळे तो मेसेज तो संदेश उपाधी आपल्याला करायचा तो संदेश काळाचा आहे आणि तो जोपर्यंत सगळं कार्य आहे तोपर्यंत मनुष्य जीवन आहे तोपर्यंत तो संदेश पोहोचणार एका माणसाची सुद्धा होणार पण तो या पोहोचणार एक भावना या ठिकाणी माहिती आहे. दुसरी गोष्ट या ठिकाणी सांगितली पाहिजे की पाटलांनी परिचय करून देताना माझ्या परिचयामध्ये सांगितलं त्यांना अशी माहिती मिळाली की मराठी शिकवत नाही तो आधीपासूनच शिकवतो. मी कॉमर्सचा करायचा आणि UPPN अकाउंटन्सी गणिताचा त्याला आपण लोक म्हणजे फॅकल्टीचा विषय आहे असं म्हटलं जातं पण मला कधी वाटली फार माहिती आणि त्याची
वगैरे आपली घेतलेली आहे. एम ए मराठी आहे फर्स्ट क्लासमध्ये. त्यानंतर PhD केलेला आहे पाकिस्तान हिमालयावर औरंगाबादला राहलेले आहे. त्यांच्या PhD सुद्धा केलेला आहे कंपनी पाकिस्तान. त्याशिवाय अनेक लेखकांचा मी अभ्यास मांडलेला आहे. श्याम मनोहरांचा मांडलेला आहे, आधुनिकचा उल्लेख केला. त्याशिवाय महाराष्ट्रातली मराठी भाषेची महत्वाची कादंबरीकार आहे, महत्वाचे कवी आहे, महत्वाचे लेखक आहेत, अशा अनेक लेखकांचा समग्र अभ्यास काहींचा संक्षेपाने आणि काहींचा पुस्तकं लिहून अशा प्रकारे 15-20 पुस्तकं मी लिहिलेली आहे. आणि त्याशिवाय कर्त साहित्याचा त्यांनी उल्लेख केला तर तुकारामावर माझी 3 पुस्तकं आहेत. युगपुरुष तुकाराम लोकवाङ्मय विभागानं केलेलं आहे, छोटं पुस्तक होतं. त्यानंतर मला असं वाटतं की आपल्याला तुकोबा आधी लागले नाही. तुकोबा मला आधी युगपुरुष वाटतं. मी त्या अंगाने त्या पुस्तकाचं त्यानंतर मग लोकवाङ्मय नारायण फुले होते, महाकवी नारायण फुले. त्यांनी मला सांगितलं की मनोज साहेब सहलेखक आहे तर तुम्ही तुकोबांच्या कवितेवर लिहा. मग तुकाराम व्यक्तित्व आणि कवित्व हे पुस्तक आम्ही लिहिलं. त्या पुस्तकामध्ये प्रास्ताविकामध्ये उल्लेख केलेला आहे की तुकोबा ही भिन्नकाचा आहे, भिन्नकाची अवस्था करते की तो फक्त वर तो दिसतो, तो एक असतो आणि बाकी तो पाण्याच्या खाली तो दिसतच नाही. तर आम्हाला तुकोबांचं दर्शन झाल्यासारखं वाटलं थोडंफार, पण ते एक असतं भिन्न आणि आता तो भिन्न खतखतणारा विरोधी समाजकारण बंडखोर अशा प्रकारचं दर्शन आज झालं नव्हतं. त्यामुळे मला पुन्हा तुकोबांच्या संस्थाकडे वळावं आणि माझी सवय की मी त्याच्या मागे लागतो. जो अभ्यास करतो त्याच्या खोलामध्ये सर्व गुण वाचतो तोपर्यंत माझं समाधान. म्हणून मी समग्र तुकाराम दर्शन हे 666 पानांचं हे पुस्तक लिहिलं आहे. त्या ग्रंथालयात पुस्तक आहे. तर ते 3रं पुस्तक मी काढलं. त्यानंतर अजूनही माझं समाधान झालं नाही. मला असं वाटते की तुकोबा पूर्ण काही आपल्याला अजून कळलेलं आहे किंवा पूर्ण आपल्या हाती लागले. अजून बरेच तुकोबा बाकी आहे की मी तिथपर्यंत पोहोचलो नाही. शोध घेतला पाहिजे, अभ्यास केला पाहिजे, तुकोबांकडे आणून केलं पाहिजे. म्हणून एक पुन्हा प्रकल्प मी जाहीर केला, महाकवी संत तुकाराम हे समग्र तुकाराम दर्शन. याच्यामध्ये आजपर्यंत तुकारामाविषयी एवढ्या मागण्या झालेल्या आहेत 17व्या शतकापासून तर त्या 31व्या शतकाच्या इतक्या मागण्या झाल्या. त्या साऱ्या मागण्यांचा अत्यंत तटस्थ तुकोबा चक्षुने परामर्श घेण्याचा प्रयत्न या ग्रंथामध्ये. मी कोणत्याही विचाराला बांधली, कोणत्याही पक्षाला बांधली, कोणत्याही धारेला बांधली. मला तुकोबा कसे दिसले त्याच्या आनंदातून तुकोबा मला कसे करते. तुम्ही मला सांगितलं की तुकोबा असे असे आहे. मी पुस्तकं वाचलं, त्यांनी सांगितलं मला की तुकोबा असे असे आहे, असेच आहे, त्याच्याशिवाय दुसरे नाही. पण मला कळलं नाही. लोकांनी वेगवेगळे आम्हाला सांगितले तुकोबा असेच आहे, तुकोबा असेच आहे. पण मला तुकोबा वेगळेच आहे. आणि मग जेव्हा मी तुकोबाच्या जातीचा अभ्यास केला तर मला खरी तुकोबा आणि मग त्यांचे संदर्भ देत सर्व मांडण्याचा परामर्श घेत समग्र तुकाराम दर्शन घडवण्याचा प्रयत्न या ग्रंथामध्ये केला. याला प्रयोग संकल्पनेपासून तर मराठवाडा साहित्य परिषदेचा जो कार्यक्रम झाला त्याला मी सांगत आहे. तर नरेंद्र मोदींचा पुरस्कार सुद्धा मराठवाडा साहित्य परिषदेने त्या ठिकाणी 12 पुरस्कार राज्यस्तरीय 12 पुरस्कार आणि पाटील साहेबांनी सांगितलं मिळाले तरी मला ते सर्व पडणार. पुरस्कारासाठी मी काही काम केलं नाही. पुरस्कार देणाऱ्या संस्था देतात आणि शेवटी ते मानव साहित्य काय मी ते घेतो.
पण माझ्या अभ्यासावर कशाचे परिणाम? माझा अभ्यास सतत लौकिकाच्या ज्या गोष्टी असतात त्या कुटुंबांनी ते पुरस्कारासाठी लेखन केलं नाही, विद्यापीठात पुस्तकं लागावी यासाठी लेखन केलं नाही, किंवा साहित्य वाचनाचे पुरस्कार मिळाले म्हणून कुटुंबांनी कुटुंबांनी तर समाजासाठी परत आपण स्वीकारलं पाहिजे. कुटुंबांनी जर समाजासाठी लिहिलं असतं आपण सुद्धा समाजासाठी लिहिलं पाहिजे ही भावना आणि या पुढेही महाकवी संस्कारात लक्षात याचे 5 4,500 अभंगांवर 500 लेखांचे 100 लेखांचे 5 तर महाकवी संस्कारात लक्षात म्हणून पुरेशी प्रकल्प केलेला आहे. त्याचा एक प्रश्न तयार झालेला आहे, 4 प्रश्न तयार व्हायचे आणि एवढेच छोटे ते खर्च होते. म्हणजे जवळपास 2,500 पानांची 5 पुन्हा तुमच्या वेळेस मला सादर करता येईल आणि त्यानंतर पुन्हा मला ठरवावं लागेल की पुन्हा काही कुटुंबात शिल्लक उरले तर ते मग पुन्हा काहीतरी विचार करू. पण ह्या दिशेने माझा प्रवास असतो. कोणतंही लेखन मी या पद्धतीनं म्हणजे ज्याला वाटून टाकणे म्हणतात अशा पद्धतीचं माझं काम म्हणजे मी साधत असतो. इथेवर जर हुतात्मा लिहिलं असेल तर मी हुतात्मा वाचताना दाखवतो इथे रामाचा चित्र समोर ठेवणार. मी एका कवीची कविता बसतो आणि कुटुंबाने मला तो साहित्याकडे पाहण्याचा धर्म शिकवला. त्या धर्माला मी पाहतो आणि जर दाखवून कविता मला आवडली आणि समाजकामूक असेल तर मी तुम्हाला ते सांगणार आणि मला ती कशी समाजकामूक वाटली ते तुम्हाला सांगणार. या पद्धतीनं मी कवी, कथाकार, कादंबरीकार, संत, मोठे लेखक, छोटे लेखक सर्वांकडे पाहिलेला आहे. सर्वांवर मी मनापासून या लिहिण्यापायी माझी हे झालेली आहे. म्हणजे आज तुम्ही मला पाहता तर मला जे लेखनाचे आधार आहे ते अतिशय सिरियल असे आधार. डायबिटीज आहे, स्पॉन्डिलायटिस आहे, ब्लड प्रेशर आहे, न्यूरोपॅथिक डायबिटीज आहे, पेरिफेरल न्यूरोपॅथिक, पायाला मला त्रास होतो, दातांना त्रास होतो. तरी सुद्धा माझ्याकडे उदंड मी 10-10 तास 12-12 तास समाधी लावून येतो आणि मला दोन्ही हाताला मला चिंताना त्रास होतो. तर मी सर्व लेखन माझं म्हणजे माझ्यासाठी कुटुंबाची फार मोठी व्यवस्था केली. संगणकाची निर्मिती ज्याला केली असेल त्याच्या आधार पाहिजे. अतिशय सिरियसली लेखन आणि माझं एक टाकी लेखन हा मला त्याच्यामध्ये करायला लागला. तर अशा पद्धतीचं सपाट्याचं काम माझं बदलून सुद्धा मला डॉक्टरांना म्हटलं की तुम्ही तुमच्या बैठकी कमी करा. मी त्यांना म्हटलं की तुम्ही माझ्या बैठकी कमी करू नका, तुम्ही माझी तब्येत सांगू मी काम करतो. आणि शेवटी प्रत्येकाला काय होतं माझी जेव्हा एक वेळ येईल तेव्हा मी करेन. जोपर्यंत मी आहे तोपर्यंत काम करतो. त्याच्यापासून मला कुणीही अडवू शकत म्हणजे लेखनापासून मला कुणीही पराभव करू शकत. कारण मी त्याला मत मानतो, लेखनाला उपाय मानतो, विधी मानतो आणि त्या समाजाच्या प्रबोधनासाठी काम करतो. हा उघड विश्वास माझ्यामध्ये. त्यामुळे मला तुमचा आधार तुमच्या आधार पण माझी कशी तब्येत खराब, माझं डोकं शाबूक आहे, माझे पोटं शाबूक आहे, तरी त्या कॉम्प्युटरवर किती माझे पोटं करतात आणि हे शाबूक हे माझं आणि माझ्या लेखक मित्रांना शिकतात की तुम्ही असं लिहा, पुन्हा जाऊन पूर्ण बघा, किती वेळ किती पैसे तसे मी फार काळजी करण्याची गरज नाही. आपण आपलं लेखन ह्या अंगारात आपण केलं पाहिजे. तरच आपण कुटुंबाने समाजाला दिलं शब्दधन तसं शब्दधन आपल्याला ही भूमिका माझी आहे. आणखी एका गोष्टीचा उल्लेख केला पाहिजे
मित्रांनी व मीडियावाल्यांनी आणि साहित्य संस्थांनी त्यांच्या विरुद्ध वेगवेगळ्या प्रकारची मतमतांतर निर्माण करून आणि सर्वसामान्य जनते समोर काहीतरी गोंधळ करून आता ती परंपराच निर्माण झाली. पहिलं संमेलन अतिशय यशस्वी त्यांनी करून त्यानंतर दुसरं संमेलन झालं दुबईला. आता तिसरे संमेलन त्यांच्या अध्यक्षतेखाली ठरलं आणि आता खाण्यामध्ये घेणार असं केली लागलं त्याचा विषय. पण विश्व साहित्य संमेलनाची परंपरा मराठीमध्ये निर्माण करणारे जे प्रवर्तक असतात आणि त्याबद्दल त्यांचं आपल्या सर्वांच्या साक्षीने कौतुक केलं पाहिजे आणि त्याचा अभिमान वाटला पाहिजे की एका मराठी माणसाला ज्ञानेश्वरांनी म्हटलं ये मराठी नदी ब्रह्मविद्येचा हा ब्रह्मविद्येचा स्वीकार फक्त महाराष्ट्रात नाही फक्त भारतात तर संबंध त्याला मराठी भाषा संस्कृती आणि साहित्य हे मराठी त्यांनी आणून घेतलं आणि ते उचित सुद्धा म्हणजे मला अशी माणसं काय की ते ठरवतात आणि त्याच्यावर अंमल करतात. वडील लोक ठरवतात आणि अंमल करतात. बोले पैसा झाले त्याची प्रकारे अंगे झाली ना अंकल त्याचे तात्यात होते ते तुकोबांनी म्हणतात. आणि मग तुकाराम अशा बोलणाऱ्या चालणाऱ्या आणि करणाऱ्या माणसांना नतमस्तक होऊन नमस्कार लोकांना तर खरोखर त्यांनाही आपण नतमस्तक होऊन नमस्कार केला. कारण मराठी हा सेवा त्यांनी केली आणि जगामध्ये मराठी भाषा. त्यानंतर आमच्या उजव्या बाजूला कुंडी कचकरे मी त्यांना येताना सांगतो की कुंडलीच वर्षे ज्ञान देव मी वारकरी त्यामुळे आम्हाला वारकरी लोकांना वारकरी शब्दांचा फार मोह हा आवड फार अभिमान. कुंडलिकांना विठ्ठलाची कावळ्या वर्तनाची स्थापना पंढरपुरात तर मला त्याची आठवण झाली आणि अशा प्रकारचे त्यांनाही मी नतमस्तक होऊन या ठिकाणी आपल्या मित्रांनो दोन विषय आज पहिला विषय मी मांडणार आहे आमच्यासमोर समाज सुधारक आणि उद्या दुसरा विषय मांडणार आहे महाकवी संत. हे दोन विषय मी आपल्यासमोर मांडणार आहे. मला जे तुकारामांना सुचवलं ते मी आपल्याला या दोन विषय माझी दिल्लीपासून पुण्यापासून औरंगाबादपासून आता औरंगाबादला पहिल्यांदा झालं ठिकठिकाणी 100-150 व्याख्यानं संत तुकाराम चतुर्थ जन्मशताब्दी वर्षाच्या निमित्ताने म्हणजे 2008 पासून तर 2010 पर्यंत संत तुकारामांच्या चतुर्थ जन्मशताब्दीचं वर्ष साजरं होत आहे. कारण काही लोक असं म्हणतात की तुकारामाचा जन्म 1608 मी हे मानतो. बहुतेक संशोधक ते मानतात. त्या हिशोबानं 2008 मध्ये संत तुकारामांच्या जन्माचं 400 वर्ष आणि काही लोक जसं सदानंद मोरे 1608 मानतात. पण पुण्याच्या साहित्य संमेलनामध्ये त्यांनी 2010 मध्ये संत तुकारामांचं हे चतुर्थ जन्मशताब्दी वर्ष आहे असा उल्लेख केला होता आणि बऱ्याच संशोधकांनी तो लिहिलेला आहे. 2010 म्हटला आहे त्याची अर्थ शेवटी तुकारामांच्या जन्मशताब्दी वर्षाचं निमित्त असो अनेक निमित्त होतात त्या निमित्तानं आठवणी झाल्या होतात संवाद साधतात या विषयीचे व्यास. तर दिल्लीमध्ये साहित्य अकादमीनं फार मोठं विज्ञान तुकारामावर केलं होतं आणि देश विदेशातले 40 वक्ते त्या ठिकाणी बोलावले होते. वेगवेगळ्या अंगाची संस्थांवर तुकारामावर तिथं मांडण्यात आलं. त्यामध्ये निमाळे होते, चित्रे होते, चित्रे आले नाही, निमाळे होते, सदानंद मोरे होते, तारुण्य होते. सुदैवानं तुमचा म्हणून मीही तिथे होतो.
समाजातल्या लोकांची तुकोबांच्या हाताशी संबंध येतो आहे त्याचाही आनंद व्यक्त केला पाहिजे. 4 सूत्र मी आपल्यासमोर मांडणार. अर्थात मी तुम्हाला आठवण की मी तुमच्याशी संवाद साधतो. कर्मी तैसी केली कटकट वापरे नीत देवत असा आपल्या तुकोबांनी म्हणतो. सतत तुम्हीही कर्मी तैसी घडविली तैसी केली कटकट वापरे नीत ते तुम्हीच जा. 4 सूत्र मी आपल्यासमोर मांडणार. पहिलं सूत्र आहे की संत तुकारामांकडे आपण विवेकवादी आणि विज्ञानाच्या दृष्टीला पाहतो. ही आजच्या काळात मी या ग्रंथांचे 4 सूत्र मांडली आपल्यासमोर मांडणार आणि मला प्रतिपादनाकडे तुलामध्ये तुकोबांकडे विवेकवादी आणि विज्ञानाच्या दृष्टिकोनातूनच आपल्याला पाहण्याची गरज आहे. तुम्ही जर तुकोबांची गाथा वाचली तर तुम्हाला विज्ञानाच्या दृष्टिकोनाचे अनेक दाखले तुकारामांच्या अभंगात दिसतील. त्याचे काही मी आपल्याला सांगणार. हा एक दृष्टिकोन तुकोबा साधारण संत नव्हते. तुकोबा भ्रष्टाचार आणि म्हणून तुकोबा विवेकवादी, तुकोबा ज्ञानी. म्हणून मी त्यांना विवेकवादी आणि ज्ञान हे माझं पहिलं व्याख्यान आहे. दुसरं सूत्र आहे की तुकोबांची भक्ती चळवळ त्याचा फार उपवास केलाही पाहिजे. पण दुसऱ्यांना त्यांना आपल्या भक्ती चळवळीकडे पाहावं. तुकोबा कोणत्या अंगाने भक्ती चळवळीकडे पाहावं तर तुकोबा भक्ती चळवळ चित्तशुद्धीची चळवळ मानली. भक्तीमुळे माणसाचं अंतःकरण शुद्ध होतं, चित्त शुद्ध होतं, मनात राहणारे सर्व शुद्धी देतात तुकोबांनी म्हटलं. तर मन शुद्धीची चळवळ, चित्तशुद्धीची चळवळ आणि त्यामागं तुकोबांच्या दृष्टिकोनाचा होता की जर भक्तीमुळे माणसाचं अंतःकरण शुद्ध होतं, चित्त शुद्ध होत असेल तर त्याला जगाकडे समत्व आणि ममत्व दृष्टी पाहण्याची साथ. त्या अंगाने तुकोबांच्या चळवळीचा एक सामाजिक मनाची शुद्धी करण्याचा कार्यक्रम आपल्या आयुष्यात राबवला होता असं मी. आणि म्हणून हे दुसरं सूत्र आहे की भक्ती चळवळीकडे चित्तशुद्धीचा कार्यक्रम म्हणून पाहिजे. हे दुसरं. तिसरं सूत्र आहे की तुकाराम कारभारचे होते, तुकाराम निवृत्तवादी होते. हे खरं आहे, नाकारण्याचं काही कारण. पण त्याच्याशिवाय तुकाराम हे 17व्या शतकातले नव्हे तर ज्ञानेश्वरांपासून जी संत परंपरा महाराष्ट्रामध्ये मराठी भाषा आणि संस्कृतीमध्ये रुजली त्या परंपरेमध्ये तुकोबा अर्थाध्याय. तुकोबा समाज सुधारणेचा रस त्यांची आहे आणि विवेकवादी विज्ञानाच्या दृष्टिकोनातून त्यांनी समाजाकडे पाहिल्यामुळे त्यांना समाजाच्या शुद्धीकरणाची चळवळ राबवली. विष्णुमय जगाची संकल्पना तुकोबांनी मांडली आणि ती राबवली आयुष्य. विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म ते तुकोबांनी म्हणतो. तर विष्णुमय जगाची कल्पना, भक्त भागवताची कल्पना प्रत्येक माणसामध्ये विठ्ठल आहे, रचलेला देव. ही संकल्पना तुकोबांनी आयुष्यभर राबवली आणि त्या अंगाने तुकोबांनी 17व्या शतकामध्ये 1000 वर्षाच्या परंपरेत तेव्हाच्या 700 वर्षाच्या आणि आताची परंपरा तुकोबांपासून आंबेडकरांपर्यंत आपल्याला पाहता येतो. तुकोबा हा म्हणजे समाज सुधारक आणि त्यासाठी धर्माचं महत्व फार, परमार्थाचं महत्व फार आणि
तुकोबा यासाठी कल्पना आहे. ज्ञानेश्वरांपासून सर्वशक्तीची ती चळवळ आपल्याला पाहत आहे. पण तुकोबा त्याचा कल्पना आहे. तुकोबांनी धर्म सुधारण्यासाठी शब्द वाचला. तुम्ही जाणून घेतल्या पुस्तकात वाचलं असेल, माझ्याही पुस्तकात वाचलं असेल, की तुकोबा फारमध्ये म्हणतो धर्माच्या शुद्धीकरणाची प्रकट आहे. म्हणून मी माझं की तुकोबा हे धर्म सुधारक होते, समाज आणि चौथं सूत्र आहे की याच्याशिवाय तुकोबा आणखी नाही. तुकोबा महाकवी पहिला पैकी त्यांना सर्व द्रष्टा पाहिजे. द्रष्टा म्हणजे किती मोठी होतो पुस्तकाला माहिती आहे, आपल्या सर्वांना की द्रष्टा म्हणजे किती मोठी गोष्टी जगामध्ये सृष्टी असलेला द्रष्टा. तर तुकोबा द्रष्टा नव्हते, तुकोबा सर्व द्रष्टा. त्याचे कोणाला तर तुकोबा सर्व द्रष्टा. तर सर्व द्रष्टा असलेल्या युगपुरुष असलेल्या युग जाणीवेची ह्या युगपुरुषाने युग जाणीवेची युग संवेदनाची अभिव्यक्ती आपल्या काव्यात. आणि म्हणून तुकोबांची कविता ही युग कविता. एका युगपुरुषाची, एका युगकवी, एका महापुरुषाची, एका महाकवी, महाकवी युग जाणीव या अर्थाने तुकोबांकडे आता त्याची आम्हाला आपण सुद्धा त्या की तुकोबाची महाकवी या 4 सूत्रांचं प्रतिपादन केल्यानंतर या 3 सूत्रांचं प्रतिपादन मी आजच्या या पहिल्या रूपामध्ये करणार आहे. आणि 14 सूत्र मी मांडतो युगकवी, युगपुरुष आणि महाकविता. हे सूत्र मी विस्ताराने उद्या आपल्या समोर मांडणार आहे. सुरुवातीला सांगितलं पाहिजे की या 4 सूत्रांची सरलीकरण होऊ शकते. मी तुम्हाला तुकोबाई असं अंतरंगे नावे स्वभावे पाहिजे धरीचा बळी आवडते ही तुकोबांची स्थिती. त्या स्थितीला मी करणार मलाही कसं की काय सांगावं, किती बोलावं, किती बाजू मांडायचं. बोलता बोलता हजारो बाजू त्याच्यापुढे मग तुकोबा म्हणाले की गर्दीची तैसी आणि तुकोबांना म्हणावं लागलं की मी बोलत नाही, माझे सर्व बोल सर्व भांडवल हे पांडुरंगाला आपल्या बरे नाही मी बोलत सखा बहुला माझी सुट्टी जाणारे हा प्रकार मदती बंगल काय जाणे बाबाकडे मदती गोविंद ते मी बोलतच नाही. साक्षात विठ्ठल परमेश्वर ईश्वर विश्वशक्ती माझ्याशी संवाद साधते, ती मला सांगते, ते मी तुम्हाला. अशा प्रकारची अवस्था तुकोबांच्या अनुभूतीची जेव्हा आपण भेटतो तेव्हा आपली अशी थोडीफार अवस्था होऊ शकते. माझी अनेक आपली तुकोबांच्या मुलात जेवढे तुम्ही जाल तेवढं जीवन करता, तुकोबा जीवन करता तेवढे तुम्ही मुलात जा तेवढे तुकोबा तुम्हाला समजा. मला असे वेळोवेळी चिंतन करताना बोलताना लिहिताना तुकोबा कळतात आणि काय मांडलं असा माझा गोंधळ होतो. त्यामुळे आताही आणि तेही
घडलेलं आहे त्याचे साक्षात आपल्याला आमचे एक चिन्ह म्हणाय औरंगाबादला ते होते प्रकट मोठे संत साहित्य अनेक वर्षी लोकांना त्यांचं ऐकलं संतांच्या तुकोबांच्या वाटी जाऊन तुकोबांच्या पाठी जाऊन तुकोबांच्या पाठी पण मी ते उलट मला उलट करायचं पुण्याच्या एका व्याख्यानामध्ये समोर तिथे उलट करून दाखवलं मोठं चांगलं वाटतंय आपल्याला जेव्हा आपण तुकारामाच्या वाटी जाऊन वाटेवरून पण मला वेगळं मला हे म्हणायचं तुम्ही जर तुकोबांच्या वाटीला गेले फक्त वाटेवरून चालले तर तुम्हाला कसं कळतं किशोर साहेबांचा काय सांगितलं काय आपले कवी लोक काय सांगतात संशोधन काय सांगतात ते उष्ण भांडवल याच्यावर जाऊन तुकोबांच्या वाटीला आम्ही गेलो तुम्ही जोपर्यंत तुम्ही तुकोबांच्या वाटीला जाणार त्याचा फिरणार नाही त्याचे संघर्ष करणार नाही त्याचे संवाद साधणार तोपर्यंत तुकोबांच्या वाटेचा मार्ग मोकळा आणि तुकोबा करणार म्हणून तुकोबांना ते आवडायचं या माझ्या जवळ माझ्या दुरून जाऊन माझ्या जवळ म्हणजे मी तुम्हाला जे पाहिजे भक्ती देतो मंत्र देतो पारलौकिक कल्याणाचा मार्ग तुम्हाला सांगतो अनुभवाला मी अनुभवाला गेलो तुम्ही अनुभवाला ही तुकोबांची त्या दृष्टीला आपल्याला म्हणून तुकोबांच्या वाटीला गेल्याशिवाय तुकोबा करणार हे मला तुम्हाला आणि म्हणून शेवटी 31व्या शतकामध्ये अनेक प्रश्न निर्माण झाले वेगवेगळे प्रश्न निर्माण झाले धर्माचे प्रश्न निर्माण झाले अध्यात्माचे प्रश्न निर्माण झाले सगळ्यांचे प्रश्न शेवटी जगणं तुकोबाई सगळे विपरीत परिस्थिती दुष्काळात संघर्ष केल्याने दुष्काळात जगल्याने अभावात जगल्याने दुःखात जगल्याने सुख गवावं दुःख पडवत आहे हा अनुभव घेतल्यानंतर तुकोबाला संत अभंग तोपर्यंत तुम्हाला काही दिसायचा हा सुखामध्ये जर तुम्ही मारला तर दुःखाचा स्पर्श जर तुम्हाला होत नसेल तर तुम्हाला सुखात सुखी काही मिळणार दुःखाची हार सतत बांधली तर तुम्हाला समाज कळेल तर तुम्हाला जग कळेल तर तुम्हाला धर्म कळेल तर तुम्हाला अध्यात्म कळेल तर तुम्हाला संत कळतील आणि तर तुम्हाला ज्ञानवाद तोपर्यंत या अंगाने गेली आपल्याला त्या संघाला जायला पाहिजे तुकोबांच्या जीवनामध्ये खूप संघर्ष झाले किती वर्ष आहे 1608 मध्ये देहूसारख्या एका लहानशा गावामध्ये तुकोबांचा जन्म आणि 1650 मध्ये तुकोबा कीर्तन करताना मुक्त झाला असं मानलं जातं त्याच्या गुणात आपल्याला काय झालं ते तुकोबांचा खून झाला काय तुकोबांनी नदीत आत्महत्या केली काय किंवा तुकोबांनी बांधून नदीमध्ये बुडवलं का किंवा तुकोबा कर्णात केले का तुकोबा केले तुकोबा मनात केले का असे अनेक मतांतर करणं आपलं काम आहे तुकोबांनी जे आपल्यासाठी ठेवलेलं आहे ते काम इथपर्यंत त्या अंगाने आपल्याला तर 1608 मध्ये तुकोबांचा जन्म झाला आणि 1650 मध्ये तुकोबा आपल्या किती वर्षाचं वय तुकोबांचं केवळ 20
1631 पासून तुकोबांचा विवाह झाला. त्यानंतर तुकोबांनी संसार करताना 1629 मध्ये महाभयानक दुष्काळ, त्या दुष्काळाचा ब्रॅकेट मध्ये असं वर्णन केलेलं आहे की लोक झाडांचा पाला खाऊन जगत, लोक जनावरांचं, मेलेल्या जनावरांचं मांस खात, लोक एकमेकांना खाऊन जगत, गुरांचं, मेलेल्या गुरांचं माती खात, तरीही लोक जगत. आणि ह्या संबंध दुष्काळामुळे मृत्यूचं किती मोठं सेवा, आणि एका माणसाच्या आयुष्यामध्ये त्यांच्या आकांक्षा मृत्यू जर तो पाहत असेल तर तो कसा घडत असेल. म्हणजे तुकोबांची आई त्यांच्या समजली, तुकोबांची बायको अण्णांना दर्शन करून, तुकोबांचा मुलगा सत्तोबा तोही अण्णांना दर्शन, त्याला खायला मिळालं, खूप बरी. तुकोबांचा भाऊ सावली तो त्यांना घराला सुरू केले. तुकोबांची आई कक्काई, तुकोबांचे वडील कोलोबा हे सर्व मृत्यूचं तांडव तुकोबांच्या आयुष्यात त्या वर्षाच्या दुष्काळामध्ये इतका महाभया आणि एवढं मृत्यूचं घरातल्या लोकांच्या मृत्यूचं तांडव सुरू असताना तुकोबांची प्रतिक्रिया काय, तुकोबा काय म्हणतात, तुकोबा ह्या अनुभवामुळे कसे पाहतात ते आपल्याला समजून घेऊ. ते भर तुकोबांची ते आपण समजून घेऊ. तुकोबा ह्या सर्व मृत्यूच्या तांडवाकडे आणि दुष्काळाकडे तुकोबांची कसं पाहिजे. बाप मेला मददेचा नवती संसाराची, बाई मेली मुक्त झाली देवे माया, गोड मेले बरे झाले देवे माया मिळे, माता मेली मददेचा हरली संसाराची. कसं पाहिजे म्हणजे हा मृत्यूचा खेळ घरामध्ये सुरू असताना तुकोबा म्हणतात संसाराची चिंता आहे, आता संसाराची चिंताच राहिली, गोड मेले बरे झाले देवा माया गेली, बाई गेली बरे झाले माया गेली, बाप गेला मददेचा काय म्हणतात. पुन्हा एक माणूस, एक संसारिक, एक संत का संत झाले तुकोबा, ह्या मार्गाने गेले म्हणून एक माणूस आपल्या आकांक्षा मृत्यूकडे कसा देवाला मध्ये मुक्त. आता मला सांगा, तरी तुकोबांनी संसार सोडला नाही. 1629 च्या दुष्काळानंतर तुकोबांनी 1631 मध्ये वयाच्या 23व्या वर्षी खेडच्या सावकाराच्या मुलीशी जिजाबाई आणि तुम्ही संसार कसे करायचे प्रारंभ झाली. बरेच तेव्हा बाई बरीचशी चिंता झाला. ते नवरा बायकोचं भांडण हा समजून सांगायची नवरा बायकोची भांडणं हे खरी नसतात. विकोपाला गेलेले नवरा बायको एकत्रच असतात, आयुष्य एकत्रच, एकमेकांसाठी त्याचा जीव तुटतो. तुकोबांचंही आयुष्य जिजाबाईंनी संसाराचा संपूर्ण काळ वाहून गेली आणि म्हणून तुकोबा हे जिजाबाईचं कर्तृत्व आपण मान्य करणार नाही. आणि मग आपण हे पाहायचं किंवा तुकोबांनी एका आपला जिजाबाईला काय सांगितलं त्याच्यावरून तुकोबांच्या मनामध्ये जिजाबाई
मित्रांनो एक नवरा आपल्या बायकोबद्दल जर वाईट बोलत असेल तर आपण काय तेच आपण त्याचा संसार अतिशय चांगला एक व्यक्ती आणि शेवटपर्यंत आणि तिला तुकोबांना संसारात 6 मुलं झाली आणि तुकोबा या सर्व संसाराकडे कसे पाहतात कन्या पुत्र होती नव्हते कन्या पुत्र होती का करावे लागेल म्हणजे आपला धर्म काय सांगतो आपल्याला की नवस करा तयार आणि त्याच्यामुळे तुम्हाला बुवाकडे का दर्शन घ्या त्याच्या दर्शनाने तुम्हाला तुकोबांनी सर्वांवर प्राण केले म्हणून तुम्हाला वाटतं की तुकोबा जीवनाच्या प्रत्येक अंगाकडे विवेक वाटल्याने विज्ञानाच्या दृष्टिकोनातून पाहत सत्यासाठी माझी प्रश्नवंचना न भेटली करा करेगा तुकोबा सत्याचा ध्यान देणारा सत्याच्या मार्गाने जाणारा आणि सत्याची शाश्वत सत्य माझी जीवनाची शाश्वत सत्य शोधून अनुभव जगासमोर मांडणारा तुकोबा हा मोठा सत्याचा जय होता हे आपल्याला मान्य आहे म्हणून सत्याची परंपरा गांधींपर्यंत जेव्हा येते तेव्हा तुकोबांपासून 17व्या शतकापासून 20व्या शतकात महात्मा गांधींना आपण सत्याग्रहाची माहिती महात्मा गांधी हा होते सत्याग्रही असं आपण मानतो तर ही परंपरा महात्मा गांधीवर तुकोबांचा हात आणि तुकोबांनी 17व्या शतकात पहिल्यांदा उपोषण केलं तुकोबांनी 17व्या शतकात 1645 च्या दरम्यान पहिला सत्याग्रह केला जेव्हा गावातल्या लोकांनी तुकोबांना ठेवलं तुकोबांच्या संतपणाचा फायदा घेतला तुकोबांच्या व्यवसायात सुधारली तुकोबांचा व्यवसाय झाला तुकोबांनी निकालानंतर इस्रायलीमध्ये 10 करून टाकली तुकोबा पहिले कर्जमुक्तीचे सावकार म्हणजे असा सावकार जगामध्ये तुम्हाला की ज्यांना कर्ज दिलं पण कर्ज मुक्त केली साधोबांना त्यांच्या वाट्याची लहान खतं दिली आणि दिलेली लहान खतं त्यांनी आपल्या हातात नामनिशाण तुकोबांना कशाचं तुकोबांना जी उपलब्धी झाली समाजाचा तो अडवळा जे कारुण्य जे दुःख तुकोबांनी बांधलेलं होतं त्या दुःखातून तुकोबा बनला अध्यात्माचा मार्ग तुकोबांचा दुःखातून अनुभवा आणि अनुभवातून लौकिक पारलौकिक सर्वोच्च पदार्थ तुकोबांचा असा दिसला प्रवास तोच प्रवास लागली करेल 1645 मध्ये तुकोबांना एवढं कळलं मुंबईची कोसारी नावाचा ज्याचं वर्णन बैनाबाईची विंतवाची नांगी पैसा पूजक विंतवाचा रंग तुम्हाला माहिती आहे का होते त्यांना चांगला नाही आहे पण मी पाहिजे हिंदुस्थान त्यामुळे विंतवाची नांगी पैसा पूजक ठरवावी असा मुंबईची कोसारी तुकोबांचं घर दार बळकावणारा तरीही तुकोबा त्याच्या कल्पनांवर औषधोपचार त्याची जी सेवा तुकोबांना काट्याच्या काठीनं मारल्यानंतर सुद्धा अपमान झाल्यानंतर सुद्धा त्याच्या हाताला त्रास झाला असेल म्हणून तुकोबा त्याचे हात ही तुकोबांची जगातल्या कीटांकडे पाहणे तुकोबा आहे तरी तुकोबांचं म्हणलेलं मऊ मेला
तर मंगळाची सेवा सुद्धा सेवा असे होते. आणि अशा कुटुंबांना किती घालावं, मंगळाची आपाची पुस्तकाची त्या गावाच्या तावडे पाटलांनी आणि धर्माच्या नावाने का तर तुकोबा वेदांची वस्ती आवाजात बोलतात, तुकोबा कीर्तन करतात, वेद लोकांना सांगतात. तो अभिप्रायाच्या मुद्राला याची सूत्र वंश केला जातो. तो हा वेद विठ्ठलाला मानणारे, विठ्ठलाला मानणारे ज्ञानोबाचे तुकोबा परंपरेमध्ये एकेश्वर विठ्ठलाला मानवत जातात. त्या विठ्ठलाच्या पुत्राला किती छान असतं. एवढं ठरल्यानंतर सुद्धा तुकोबा आपल्या रामेश्वर भटांचा वेद शास्त्र पाळून रामेश्वर भटांना आकाशी करून तुकोबांचा दिवाणामध्ये प्रश्न चालून त्यांच्या आदेश काढून की तुकोबांनी अभंग लिहायचे नाही आणि तुकोबांनी त्या अभंगाचं चिंतन करायचं, लोकांचं प्रबोधन करायचं. ते धर्माच्या विरुद्ध आहे, धर्माचा विरोध करतात तुकोबा असे आक्षेप लावून तुकोबाला अभंग लेखनापासून कीर्तनापासून परावृत्त आणि गावातले अनेक लोक त्याच्यासाठी आणि म्हणून सुरुवातीच्या दरम्यान तुकोबांनी आदेशाचं पालन केलं. बघा म्हणजे मजाही असतात. तुकोबांनी आदेशाची सावध ठीक आहे, वेदशास्त्र पालन आम्हीचा बळीचा मला म्हणत असेल की तुम्ही तुमच्या वया इकडे पुढं आत्म्या कारण धर्माचे कसे आणि धर्माची अतिशयता असलेल्या व्यक्तीबद्दल मला आदेश लागले तर मी त्या 1645 तुकोबांनी स्वतःच्या हातात आपल्या आव्हानाच्या वयात इंग्रज पडून टाकले. त्यानंतर विवाद आल्या ते काही खरं नाही. काय बरोबर तुकोबांना काय आता त्याच्यामुळे अभंग तुकोबांचं तर लोकांच्या हृदयात शिरले असते. जगाच्या हृदयाच्या सिंहासनावर झाले लोक गंगेमध्ये तुकोबा सामावले असतील अभंगात शब्द मानले. तुकोबांचे अभंग तर मौखिक परंपरेला सर्व गावकरी त्यांचे चाहते कीर्तना जपणारे भक्त भागवत हे तर तुकोबांसमोर तुकोबांचे अभंग असतील तर तुकोबांना देखील अभंगाचं त्या मनाचं करायचं काही मी ते बोलतो तुकोबांना ते जर तुम्हाला मिळत असेल तर मला शिकते काय करायचं या गाणे तुकोबांनी काय करायचं आणि आपल्या हातात पण शेवटी कमी आहे. वाईट तर वाटतं दादूला म्हटलं की तुझा सुद्धा कविता संग्रह हा इंग्रजी करून टाक सर्व पाहून तर त्याला कसं वाटतं वाईट वाटतं. कवी नरेंद्र कवी पुरातला कवी नरेंद्र यादव राजानं ते आपल्या माझ्या नावावर ते माझं म्हणून असा त्याला राजकविता करत तो राजोरात त्याचं सांकेतिक लिपीमध्ये परिवर्तन करून ते आपल्या सुरक्षित ठेवून राज्य सोडून निघून गेलो राष्ट्रात. म्हणजे एका कवीचं आपल्या कवितेवर त्या शब्दांवर किती प्रेम त्याचं उदाहरण म्हणजे कविता आहे. आणि असा जो कवी आहे तो कविता लिहितो आणि कविता स्वाभाविक त्याच्यामध्ये स्वाभाविक वाटण्यासारखं काय कवी नरेंद्र तुकोबांचंही तुकच करत तुकोबांच्या आहे की मला कळत नाही माझे फक्त बोलले मी बोललो तुमच्या हृदयापर्यंत पोहोचले आता तुम्ही मला सांगून आले मला त्या तुकोबांचे बोलून टाका कारण समाजाला केल्यानंतर ते शब्द जर माझं ऐकत मी कुठे आहे का मी जे काही बोललो ईश्वराच्या कृपेनं जे काही बोललो ते तुमच्यापर्यंत मी केली आता माझ्याजवळ ते तुम्ही बोलून टाका. त्यानंतर तुकोबांनी अजिबात अभंग लिहिले फक्त तुकोबांनी कीर्तनाचा अभंग म्हटले
भौतिक परंपरेनं त्याच्या भक्तांनी समजून ठेवले म्हणून 4 आपल्या समोर त्याचे चर्चेचा तर मला सांगायचं आहे की तुकोबांचा 1645 मधला एका कवीनं केलेला पहिला सत्य आणि जेव्हापासून तुकोबांची परंपरा आहे सत्याची 13 वर्ष आणि म्हणून आणि तुकोबा म्हणतात तुकोबांचा दाखवायचं तुम्हाला निषेधाचा काही मुलीला तेने मध्ये बुडविल्या वया वैष्णव धरणे जेगे नारायण तुका मध्ये माझे सर्व भांडवल बोलविले बोलवा ही तुकोबांची नंतरची दृष्टी आहे उपोषणाचा पद्धत ती त्यांनी मूकपणे आपल्या समाज मानली पण दुःख विशेष रूपात व्यक्त केलं कितीही आघात झाले तरी मी वया बोलवल्या पण मी घर केलं 13 दिवस बोलत आणि सीताबाईला त्यांच्या मुलांना संपूर्ण तुकोबांचा परिवार काय 13 दिवस अन्य पाण्यात आणि हे सगळे 13 दिवस एका कवीचा आपल्या शब्दांवर किती प्रेम होता आणि ते प्रेम 2 असणार की मी जे समाजात तर त्याच्याबरोबर तुमच्या ह्या याचा आणि एका कवीच्या शब्दांना कवितेला तुम्ही पुरवतो जी जगाचे कारण जे देवाचे शब्द आहे जी देववाणी जे शब्द झाला ते तुम्ही पुरवता याचा विशेष आणि 13 दिवस परंपरा मग ती आली आणि म्हणून मला सांगायला की 17व्या शतकात उपोषणाची सत्याग्रहाची परंपरा निश्चित रूपात समाजाच्या परंपरेत आणि गांधीपर्यंत या दृष्टीने आपण त्याच्याकडे जातो आणि शेवटी तुकोबांची भावना काय नाम कीर्तनाचे ज्ञान म्हणजे तुकोबांची अभंग तुम्हाला देवाची प्राप्ती करण्यासाठी तुम्हाला तुकोबा केवळ नामस्मरण करायला रामकृष्ण हरी हा तुकोबांना मिळालेला बाबाजी चैतन्यांपासूनचा मंत्र गुरुमंत्र त्यांना किती गुरु नव्हता 1640 मध्ये गुरुला बाबाजी चैतन्याच्या मठामध्ये ते उठलेले असताना त्यांना स्वप्न झालं की बाबाजींनी त्यांना दर्शन दिलं आणि रामकृष्ण हरीचा मंत्र त्या मंत्राचा आयुष्यभर तुकोबांनी जप केला आणि समाधान भक्तीचा हा महामंत्र तुकोबांनी समाधान आणि भक्ती पूजा अर्चा क्रमकांड व्रतवैकल्य या सर्व गोष्टींचा तुकोबांनी अनेक अभंगात तुकोबांची भक्ती कशी होती हे तुम्हाला सांगतो म्हणजे तुकोबांची भक्तीची चळवळ ती चित्तशुद्धीची चळवळ आहे असं जेव्हा आम्ही म्हणतो तेव्हा तुकोबा ते म्हणतात तुकोबा भक्तीकडे कसं म्हणतो भक्तिभाव आम्ही मानले जाते गाठी साधारण तो गाठी सुखाचे दुःखाचे सगळ्यांचे तारावया पार खोटे तुले नदी घात पार चित्त शुद्ध करी शेवटचा तो चरण आहे तो बघा की त्यांच्या भक्तीचं दुकान तुकोबा व्यापारी आणि अनुभव त्यामुळे भक्तीचं दुकान हे तुकोबांनी मानलेलं आहे त्या दुकानामध्ये तो भक्तिभाव घेऊन तुकोबा बसले तुम्ही विकत घेऊन जाता पैसे देऊ पण भक्तिभाव घ्यावा आणि तुम्ही फुकटच देणार त्याचे पैसे तुम्हाला पाहणार आणि हे जे तुम्हाला देतो आहे तुम्ही मनामध्ये शंका घेऊ नका खोटे तुले नाही मी तुमचा आत्मात करणार काहीही खोटं बोलणार मी तुम्हाला भक्तिभाव वाटायला आणि जे तुम्हाला सांगलं ते विठ्ठलाने मला दिलेलं आहे अनुभवाने तुम्हाला देतो खोटे तुले नाही आणि
परमार्थाचा अनुभव तुकोबा अनुभवातून घेत होते. अतिप्रिय परी गोपी नाही प्रियांत ज्ञानोबाची किती अतिप्रिय आहे. धर्मामध्ये अध्यात्मामध्ये अतिप्रिय अनुभवाचा किती भाव. लोक ब्रह्मज्ञानावर बोलतात, लोक आज्ञावर बोलतात, लोक धर्म म्हणजे अध्यात्म मानतात आणि वेगवेगळ्या आपल्याला प्रतिपादन करतात. हे शब्दज्ञान त्यांना तुझं ब्रह्मज्ञान. आणि म्हणून हे ब्रह्मज्ञानी लोक नाही आहे. वेदशास्त्र ज्यांना समजलेलं आहे ते वेदशास्त्र निघून लोक नाही. मला जे समजले वेदांचा वेदांनी भावा तुकोबांची भाषा आणि त्याचा संबंध मानवी जगाला आणि कुठेतरी वाचल्या म्हणजे धर्माकडे अध्यात्माकडे तुकोबा ह्या अंगाने पाहतो. चित्तशुद्धीचा अंगाने आणि हे खरं ब्रह्मज्ञानाची अनुभूती तुकोबांना कशी आहे तो मुद्दा मी तुम्हाला उद्या सांगेन. पण तुकोबांना ब्रह्मज्ञान झालं आणि ज्यांना ब्रह्मज्ञानाचा दावा त्यांनी केला त्यांच्याबद्दल तुकोबा केला की वेदांचा आणि पुढे काय खादल्याची कोणी ते केल्याची नाही. हा महत्वाचे की मी जर चव घेतली असेल तर सांगणार मला की अशी अशी चव आहे. पण मी चवच घेतली नाही आणि मी मला तर अनुभवच नाही आहे. म्हणून तुम्हाला काय की नाही आल्या गोवा कळते ना. म्हणजे जर तुम्हाला कोणी सांगत असेल की देव तुम्हाला भेटेल, तुम्हाला अलौकिक अनुभव भेटेल, तुम्हाला आत्म्याचं दर्शन होईल, तुम्हाला ब्रह्मज्ञान मिळेल या माझ्या तर हे सारे खोट्याचा विचार करणारे ते तुकोबा. आणि म्हणून खात्याची कुणी देखील घ्यायची नाही. हार म्हणून हे डोक्यावर मोठ्या वापरून देणारे जे पंडित आहेत त्या पंडितांच्या ज्ञानाचा जो साठा आहे तो तुकोबांनी 2 चरणामध्ये आणि तुकोबा मुद्दामध्ये तुकोबा स्वतः देतो आणि हेच अनुभवण्याची गोष्ट आहे आणि त्याचं ब्रह्मज्ञान अनुभवण्याची गोष्ट आहे. तर तुकोबा ते आहे अनुभवतात आणि तुकोबा देवालाही बजावतात. नाही आलेला तुकोबा पैसे नसतो. ती तुकोबांची वृत्ती आहे जीवनाकडे पाहणे, अध्यात्माकडे, धर्माकडे, वृत्तीकडे पाहणे. अनुभवाशिवाय तुकोबा बोलत नातं देवाला सुद्धा पत्नीवर आणि तुमच्या माहितीसाठी सांगतो की जेव्हा तुकोबांना असं कळलं की विठ्ठल हा आपल्या सर्व संतांसोबत केलेला सागर तर तुकोबांनाही असं वाटलं की जर हे खरं असेल तर तुकोबा सत्याचा शोध कसा घेतात, अनुभव कसा घेतात हे तुम्हाला तुकोबांच्या तुकोबांना वाटलं की मलाही ते कळलं, मलाही विठ्ठल भेटलं आणि मी त्याच्या अंगात आल्यावर चाललो पाहिजे, उतरलो पाहिजे. विठ्ठल माऊलीचं बोध धरून मला जाणार ती भावना तुकोबांच्या मनामध्ये काहीच होते. म्हणजे तुकोबा सगुणोपासनेपासून निर्गुणोपासनेपर्यंत कसे गेले तो प्रवास तुकोबा आधी आत्मावतात शास्त्राला सांगितलं तपश्चर्या कर तुला साक्षात्कार. तुकोबांची तपश्चर्या पांढरा डोंगरामध्ये पुराण्या तुकोबांच्या गावाच्या तुकोब आपला बंधन आहे, वन आहे, रान आहे, गुफा आहे. तुकोबांनी तिला उद्योग वाचन केलं. तुकोबांवर बुद्धाचा प्रभाव होता.
तुकोबांनी कबीराला मानलो, कारण त्या धर्माच्या टीकेकारांविरुद्ध 15व्या शतकामध्ये कबीराने विरोध केला होता. त्याचा फार मोठा प्रभाव तुकोबांच्या कार्यामध्ये तुम्हाला. तर हे सर्व अनुभवतील आहे आणि मग तुम्हाला सांगायला लागलं, जोपर्यंत मी अनुभव केला तोपर्यंत तुम्हाला सांगणारच नाही. म्हणूनच तुकोबा देवानी म्हणतात त्या कवीला की मला मी नाही बोलतो, कारण मी पहिले अनुभव वाढला तर मला अनुभव आला पाहिजे. सगुण पालना मी करतो, मला आलं पाहिजे, मला ते भेटलं पाहिजे, मला दर्शन घेतलं पाहिजे. आणि मग तुकोबांनी तपश्चर्या केली, ध्यान धारणा केली, योग केले. भुवांच्या मठामध्येही तुकोबा फिरून आलेला, तेव्हा भुवांच्या विरोधात तुकोबांची ऐसे कैसे झाले कोणतू कर्म करुणी म्हणतात, अंगाला उडीला डोळे झाडून तुका म्हणे कोणती वेळा त्याचे हात तुकोबा पहिले अनुभवून नाही मग सांगते त्याचे हात तुकोबा. या लोकांनी म्हणजे धर्माचे हे कैसा बुवा, कीर्तनकरी, साधू, संन्यासी या सर्वांची हिंदू धर्माचा टीका करतात की वेदही आम्हाला समजते, वेद हे सर्व श्रेष्ठ ज्ञान ग्रंथ मानले संतही मानतात. खरं आहे काही असेल त्याच्यामध्ये जे काळात काय असायचं ते असतं, पण सर्वश्रेष्ठ ज्ञान आहे की सर्व फार मोठे तपश्चर्या केली, ध्यान धारणा केली, योगासना केली, तरी सुद्धा तुम्हाला लौकिक रूपामध्ये देवाचं दर्शन झालं. 7 शब्द जो विठ्ठल सर्व भक्तांच्या सोबत होता, आपला खांद्यावर होता, त्याला मलाही आपला खांद्यावर ठेवलं पाहिजे. तुकोबांची अपेक्षा केली नाही, त्यासाठी तुकोबांची धर्मशास्त्रामध्ये मार्ग सांगितले ते सगळं सुंदरून पाहिजे आणि ते सारे तोटे आहे ते तुकोबांना. आणि मग तुकोबांना असं वाटतं की आणखी एक मार्ग आहे की असं म्हटलं जातं की देवाचा धावा करावा आणि देव जर मदतीला येत असेल, आपल्यासोबत बोलत असेल, आपल्याशी खेळत असेल, हसत असेल आपल्याकडे पाहून, तर मग त्याला पृथ्वीवर आणण्यासाठी त्याला आठवायचं. ठीक आहे. आणि तुकोबांनी किती शिकलेल्या असतात. सबंध संत परंपरेमध्ये तुकोबांनी एवढा देवाला शिकलेला दुसरा मला तुकोबा म्हणतात, आम्ही जे बोलो ते आहे घ्या, प्रसंगी देईना. तुकोबा सांगता नाही जर बाबत होते तर जर तुला आमची देवपद असेल तर मग मी तुला आज येणार. तू आता आले गाढवचा ऐसा म्हणत हवा वैल तू देवा तुका म्हणे मला गौरीय भांडा आकार लक्ष्मी सोंग मातीला पसारा निघाली खरा तुका म्हणे निघालीनांत नाही याची तोटा तुका म्हणे
ती अनुभूती जर मला घ्यायची असेल, हे ब्रह्मज्ञान जर मला मिळवायचं असेल, तर त्या ब्रह्मज्ञानाचा जो अनुभवाचा मार्ग आहे, त्याच मार्गाने मी ब्रह्मज्ञानाकडे सुरू आहे. या दृष्टीने कुटुंबात प्रवास करतात, शोध घेतात आणि तोच मार्ग आपल्याला येईल. या अंगाने कुटुंबाचा विचार केला पाहिजे आणि म्हणून कुटुंबाची धर्मशक्तीची चळवळ आणि साऱ्या गोष्टींना साधूंना पत्नीवर आणण्यासाठी प्रचंड शब्दात आणि हे पारंपरिक साधन भाऊ वेदावनी विसुदात पण भक्तीनं वजनात भले तरी प्रयोग क्लासिकची संस्कृती नाकाराचे काढून ही कुटुंबाची भाषा आहे माझी. उपाय असे होते आणि असे जगाला जर मला ब्रह्मज्ञान सांगायचं असेल तर ती माझ्या अनुभवातून ती भूमिका त्या आपल्याला आपण बघितलं पाहिजे. आणि म्हणून त्यांनी आणखी एक अनुभव तुम्हाला सांगितलं की हे गुरु बाबा कसे होते त्या काळात आणि काय कुटुंबाची शब्दांचं त्याच्या उपस्थित आहे. धर्माचा अर्थ प्रतिपादन करण्याची ज्या चिंतनयावर धर्माच्या ठेकेदारांवर जबाबदारी होती त्यांनी ही जबाबदारी पार पाडली नाही, म्हणून ती आता मला पार. धर्मामध्ये जे अध्यात्म आहे, धर्मामध्ये जे ब्रह्मज्ञान आहे, धर्मामध्ये जे सावळेवर ब्रह्म आहे, ते मी अनुभवलं पाहिजे आणि तुम्हाला सांगितलं पाहिजे. आणि त्याच्यासाठी सत्याचे कारण, सत्यासाठी त्याची शब्द त्या अंगाने केलेले आणि म्हणून साऱ्या रूढी परंपरा जाती साधू संन्यासी म्हणजे धर्माच्या नावासाठी जितकं अवलंबर कर्मकांड आणि भेदाभेद वर्णाश्रम याची रचना झाली त्या साऱ्या विरुद्ध कुटुंबाची द्रोह केला आणि तो अत्यंत संयमित आहे. त्याच्यामध्ये कुठेही आवेश, कुठेही रागा नाही, कुठेही गर्व, अत्यंत लीनपणे नम्रपणे आणि कुटुंबा म्हणतात हे लोक कसे होते त्यांच्या काळात आणि आजही त्याचा प्रत्यय आपल्याला शुद्ध परमाणु पृथ्वीला धर्माचं अंतिम उद्दिष्ट जर परमाणु प्राप्ती असेल तर ह्या लोकांनी जो परमाणु प्राप्तीला तो कसा आहे आणि कशासाठी शुद्ध परमाणु पृथ्वीला ते गुरुत्व भूषणे तुकामध्ये गुरुत्व केले उखाडी पूर्वताची धाडीला नाही शांताधार मात्रा पास केले उपदेशून केले द्रव्यता नाही शांताधार मात्रा पास केले उपदेशून केले द्रव्यता तुकामध्ये ऐसे गुरुशिष्यता विठोबाची नाम नरकाला हे तुकोबा हे तुकोबाची आणि तिच्या संयंत्र असण्याच्या 10 म्हणजे अंतर्भावाची वरून किती शांत पण आतून किती करत आणि जर धर्मात सांगणारे ठेकेदार जे असतील ऐसे गुरु शिष्य नरकाला विठोबाची ते जर केले तर तुम्ही झाला तर तुम्हाला जर सांगणार तर उद्याच्या विचार करणाऱ्यांना वृत्तीवर धर्माचा व्यापार करणाऱ्या संतांचा व्यापार करणाऱ्यांना वृत्तीवर हे कुटुंबाची श्रीगृह असुराचा त्याच्याही आता आपण हे सर्व कुटुंबांची जीवनाकडे धर्माकडे अध्यात्माकडे पाहण्याची वृत्ती होती आणि कुटुंबाची त्यातून मार्ग की मी तुम्हाला धर्म सांगतो तुम्हाला जे समाजात धर्म जाणणारे लोक आहेत पंडित आहेत वेदशास्त्री पंडित आहेत कथाप्रिय आहे कीर्तनप्रिय आहे हे खोट्याचा विचार करणारे यांच्या नाती ऐतिहासिक काय करून
करण्याची गरज नाही आहे. तुम्ही माझ्याजवळ या आणि भाव घेऊन रामकृष्ण हरी मंत्राचा तुमचं अंतःकरण शुद्ध होईल आणि तुम्हाला मी जशी अनुभूती घेतलेली आहे अनुभवलेली आहे लहानावर लहान तुझा आकार दृष्टी पथात मावणार नाही. ही ब्रह्मानुभूती आहे, ही आनंदानुभूती आहे, ती तुकोबांनी घेतली आणि ती मी तुम्हाला देण्यासाठी इथं बसलेलो आहे. मी हे सर्व करतो आहे, मी शिकतो आहे, कवितेच्याद्वारे तुम्हाला सांगतो आहे, तुम्हाला सांगतो आहे. ती माझ्याकडे या बाबा तुम्हाला मी अभ्यास लौकिकातून अलौकिक अनुभवाकडे जाण्याचा मार्ग, भक्तीचा मार्ग, चित्तशुद्धीचा मार्ग मी तुम्हाला सांगतो आणि त्यासाठी सांगितलं तुम्ही या मी तुम्हाला आणि मग तुकोबांनी हा मार्ग जे काय झाले त्याची मध्ये तो असतो तोची साथ ओळखावा देवतेची मृदू सबाह्य नवनीत तैसे सज्जना ज्याची अपंगिता नाही त्याची धैर्य होईल. दया करण्याची त्याची दाता आनंदाची तुका म्हणे टाको किती तोची भगवंत आहे. म्हणजे रंगल्या चांगल्या पालांमध्ये तुम्ही जर माया करत असाल, प्रेम करत असाल, जिव्हाळा राखत असाल तर तुमच्यामध्ये काम करणाऱ्या पण सुद्धा जेवढी माया आणि मोह, प्रेम, जिव्हाळा, कळवळा तुमच्या मुलांबद्दल आहे तेवढी त्यांच्यामध्ये करा. तर तुम्हाला भगवंताची मूर्ती असल्याचा अनुभव हे तुकोबांनी म्हणजे साक्षात विठ्ठल नसेल पण विठ्ठल तुकोबांनी माणसाला रंगल्या घातल्या सेवेमध्ये आणि देव घर असल्या म्हणजे हे तुकोबांनी समाजाला दिलेलं आहे. म्हणून मी तुम्हाला वाटतं की माणसाची आणि त्याच्या जगण्याची सर्वश्रेष्ठ परिभाषा जर तुम्ही केली असेल ती तुकोबांनी रंगल्या आणि त्याची भक्ती करण्याचा म्हणतो. मी जे तुम्हाला म्हटलेलं आहे तुमचं चित्त जर शुद्ध झालं तर तुम्हाला माणसाकडे ममत्व समज पाहण्याची दिली. चराचरामध्ये एकच मात्र रक्ताचं नातं तुम्हाला चराचरामध्ये म्हणजे पशु पक्ष्यांना सुद्धा माणसा एवढी किंमत असते, किड्या माकोड्यांना सुद्धा असते, प्राण्यांना असते, तर माणसांना का हे सारं चराचर जीवसृष्टी या जीवसृष्टीची सेवा करण्याचा मानवता धर्म तुकोबांनी सांगितला. तो खरा धर्म तुकोबांनी जगाला आणि म्हणून तुम्हाला वाटतं की तुकोबांनी समाज सुधारणा जर केली नसेल विष्णुमय जगाचं स्वप्न पाहिलं आणि त्याची मूर्ती भक्ती मार्गाची चळवळ सुरू केली आणि तुकोबांनी धर्मशुद्धीची चळवळ राबवली आणि येणारी वर्षामध्ये शेवटच्या 10-15 वर्षांमध्ये तर धर्मशुद्धी म्हणजे धर्माच्या मार्गामध्ये ज्याच्या जेथे व्यत्यय होते त्या साऱ्या व्यत्ययांना तुकोबांनी आणि म्हणूनच तुकोबांनी बाबांनो कोणावर विश्वास ठेवू नका. सत्य असत्याची मन केले मान्य केले नाही हो. तुम्ही असे करा, मी असा करतो, तुम्ही असे करा. कुणावर विश्वास ठेवू नका. ज्ञान प्राप्त करायचं आहे ना, ब्रह्मज्ञान प्राप्त करायचं आहे ना, धर्मज्ञान प्राप्त करायचं आहे ना, तुम्हीच मार्ग मी तुम्हाला जो भक्तीचा मार्ग देणार त्या मार्गाला चित्तशुद्ध करा, नामस्मरण करा. तुम्हाला आपोआप ब्रह्मज्ञान येईल आणि जगाकडे पाहण्याची समत्वाची मानसिक देव पाहण्याची दृष्टी तुम्हाला मिळेल. आणि या अंगाने उरलेल्या आयुष्यामध्ये वाटचाल होईल. हा
हिंदू धर्मामध्ये चातुर्वर्ण्य व्यवस्था त्याला आपला काही हजारो वर्षापासून चाललं त्याचं समर्थन आपण करायचं आपण करतच आता ते राहतंय आपण नाही ना पण ती व्यवस्था टिकली आता नाही म्हणून परिवर्तन झालं त्याच्यासाठी आंबेडकरांना यावं लागतं फुल्यांना यावं लागतं गाडगेबाबांना यावं लागतं शाहूंना यावं लागतं गांधींना यावं लागतं अनेक महापुरुषांना यावं लागतं कुटुंबाच्या मार्गात कुटुंबाच्या समाजात कुटुंबाची अशी परंपरा आहे कुटुंबाने आद्य समाजात म्हणजे काही त्यांची मुलं जी आहेत आंबेडकरांना तुम्हाला पुण्याच्या तुम्हाला आणि जी कुटुंबामध्ये